शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानात काही बदल या ठिकाणी अपेक्षित आहेत. आपण केवळ 48 तासाचा अंदाज घेतोय. आपण ज्या शेतकऱ्यांना 10 दिवसाचा अंदाज किंवा दीर्घ अंदाज हवा आहे त्यांनी आपल्या पेड ग्रुपला जॉईन व्हावं. पेड ग्रुपला जॉईन होण्याकरता माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपल्याला हाय म्हणून मला पेड ग्रुप जॉईन करायचं आहे असं लिहिलं तर मी त्या ठिकाणी काही नियमावली देईल आणि आपल्याला त्या नियमावलीमध्ये किती अमाऊंट भरायची ते कळते आणि नंतर आपण जर आपली अपेक्षा असेल, गरज असेल तरच आपण तो ग्रुप जॉईन करा. अन्यथा आपल्याला ग्रुप जॉईन करायची गरज नाही. आपल्या जर 48 तासाच्या अंदाजावर भागत असेल तर आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण बघतो की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आता WD पाठी WD येण्याचं सत्र चालू आहे. बंगालच्या उपसागरात थोड्या हालचाली आहेत. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार होत आहे. आपण मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण सध्या पूर्व भारतामध्ये उत्तर प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान जे काही कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय या ठिकाणी बघतो. तसं महाराष्ट्रात सध्या निरभ्र वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याने आता नवीन 1 एप्रिलला दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे. कोकण किनारपट्टीला देखील आज पहिल्यांदा पावसाचा अंदाज दिला आहे. 2 तारखेलाही महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे 1-2 तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा काळजी घेण्याची गरज आहे. 31 तारखेपर्यंत झालेल्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे 30 आणि 31 तारखेच्या दरम्यान झालेल्या पावसासंदर्भात महाराष्ट्रात नोंद आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाची नोंद झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या बहुतांश भागात या पावसाची नोंद झालेली आहे. CFSच्या विकली अंदाजामध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून कायम आहे. येत्या 48 तासात आयकॉन मॉडेलने महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भात तसंच पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. JFSने देखील येत्या 48 तासात महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. ECMWच्या IFS मॉडेलने देखील अंदाज कायम ठेवला आहे. आपण AIFS मॉडेलचा अंदाज देखील बघतो. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सर्वच विभागात प्रभाव आहे. फक्त गडचिरोली जिल्ह्यात किंवा पूर्व भारतात थोडा प्रभाव कमी राहील आणि कोकणाच्या उत्तर भागातही पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. JFS मॉडेलने आज महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस दाखवला. यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, थोडं नंदुरबार, धुळे, नाशिक पश्चिम आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातही पावसाची शक्यता कायम आहे. पावसाचा जोर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात अधिक राहण्याची शक्यता आहे. 2 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता आहे. सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्हे आणि कोकण या विभागात पावसाची शक्यता नाही. हा पाऊस कधीही सर्वदूर पडत नाही, तर तो विखुरलेल्या स्वरूपात असतो. परंतु काही विभागात म्हणजे उदाहरणार्थ जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, पुणे आणि सातारा जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी थोडं लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये 2 दिवसात पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे. तरी देखील उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे. हा JFS मॉडेलचा अंदाज आहे.
आपण जेव्हा हाच अंदाज ECMWF मॉडेलनुसार बघतो तेव्हा केवळ पूर्व विदर्भातील 5-6 जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा समावेश आहे. त्यानंतर नाशिक पश्चिम आणि उत्तरेकडील किंवा बहुतांश कोकणातील जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र या 24 तासात किंवा 48 तासात पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरचा उत्तर भाग या ठिकाणी पावसाचा जोर दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाण्याचाही समावेश आहे. 48 तासासाठी देण्यात आलेल्या पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलचा सध्या अतिशय प्रभावी ठरतोय असं आपलं निरीक्षण आहे. आणि यामध्ये आपल्याला आज अतिशय जोरदार पाऊस, गारपिटीसह, मेघगर्जनेसह पाऊस हा होताना दिसतोय. तो जवळपास यवतमाळ, नांदेड, वाशिम, हिंगोली, अगदी वर्धा, नागपूरपर्यंत. त्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर उत्तर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा पूर्व, सांगली आणि काही प्रमाणात कोल्हापूर भागातही पावसाचा प्रभाव राहणार आहे. थोडा घाटमाथ्यावर आणि काही अंशाने कोकणात हा पावसाचा प्रभाव कमी आहे. पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तापमानाकडे दुर्लक्ष होत आहे. विदर्भामध्ये 38°C, विदर्भामध्ये 38°C कमाल, तर कोकणामध्ये 30°C किमान तापमान आहे. दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती आहे, त्यामुळे अँटी सर्क्युलेशन्स तयार झालेले आहेत. बाष्प भारताच्या भूभागावर येण्यासाठी मदत होते आणि उत्तर भारतात WD पाठी WD येत असल्यामुळे भारतावर बाष्प येत असून मान्सून पूर्व पावसासाठी, प्री मान्सूनसाठी किंवा अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. यामध्ये मेघगर्जना, गारपीट असणार आहे. पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आयकॉन मॉडेलने पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. थोडं लातूर, बीड, अहिल्यानगर पूर्व, अगदी मालेगावपर्यंत पावसाचा अंदाज आज कायम आहे. पावसाचा रात्रपाळी आज असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगाव आणि अगदी बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, त्यानंतर सातारा पूर्व भागात आज रात्री देखील पावसाचा अंदाज आहे. थोडं दक्षिणी जिल्ह्यातील उत्तरी भागात देखील पावसाचा अंदाज आहे. आपण बघतो की आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात, म्हणजे अगदी कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत आणि इकडे छत्रपती संभाजीनगर, जळगावपर्यंत, अकोला, अमरावती या सर्वच भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. उद्या 2 तारखेला म्हणजे ते 48 तासाचा अंदाज बघितला तर खूप गारपीट अनेक जिल्ह्यात नोंदली जाईल. नुकसानकारक वातावरण महाराष्ट्रात तयार होतंय. आपण बघतो की या वातावरणामध्ये बीडपासून जालना, अगदी मराठवाड्याचे बहुतांश जिल्ह्यामध्ये आहेत. JFS मॉडेलने आज छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात अगदी बीडपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे. पुढे बीड, लातूर, परभणी, नांदेड, पश्चिम हिंगोलीमध्येही आज पावसाचा अंदाज कायम आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील, बुलढाण्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम असणार आहे. उद्या मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. हा JFS मॉडेलचा अंदाज आहे. तर
रात्री उशिरापर्यंत 2 दिवस पाऊस असणार आहे, हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.